नमस्कार मंडळी, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे माझ्या मुलाचा बड्डे. तर सगळ्यात म्हणजे मोठ्या मुलाचा माझा बड्डे. तर जेवण बनवायचंय मला ग्रेव्हीवालं चिकन. तर मालवणी पद्धतीचं चिकन बनवायचंय. तर आता आणि भाकरी करायची, कारण जे कोणी खाणार नाही बिर्याणी त्यांच्यासाठी, जे मोठे आहेत सगळे, त्यांना काय ती बिर्याणी एवढी आवडत नाही, त्याचे काय पोट भरत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल मी भाकरी आणि चिकन असं ग्रेव्हीवालं बनवते. कारण गावावरून म्हणजे माझे पप्पा आलेले, त्यांना पण म्हणजे भात, गावच्या लोकांना तर भात वगैरे तर जास्त काही आवडत नाही. ते म्हणले बिर्याणी खातो बाबा, पण त्याच्यासोबत पातळ काय, कारण ते कोरडं कोरडं लागतं तर ते काय आवडत नाही त्यांना. तर म्हटले काहीतरी पातळ पाहिजे बाबा. आणि तसंच माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या दादांना, माझ्या भावाला पण तसंच काहीतरी त्याच्यासोबत पातळ लागतं खायला. म्हणून मी बनवते आता चिकनचं कालवण आणि भाकरी. त्यांना भाकरीशिवाय बी जमत नाही, बाकीच्यांसाठी तर आहेच. तर चला, बड्डे सेलिब्रेशन म्हणजे कसं होणार काय, सगळा गोंधळ मी तुम्हाला दाखवेल. इथं मी आता चिकन शिजायला टाकलेलं आहे. आता मी एकीकडे भाकरी करायला घेते. इथे मी करायला घेतलेले आहेत आता भाकरी. बघूया आपली भाजली का चांगली. चांगली तर भाजली आहे, एकदम मस्त अशी टमपण फुगायला लागली बघा. इथं मला कांदा खोबऱ्याचं वाटण लावायचं, टमाटरचं. आता करते तयारी. शिजत आले आपलं चिकन. इथं मावशीने दिलं मिरची ठेचा, अजून काहीतरी घेऊन आलं बघा. हे बघ माझा अवतार बघ. चांगलं चांगलं. हे काय, सुकट शेवग्याची शेंग टाकून बघा, मालवणी पद्धतीचं आहे. लय भारी लागतं का मला माहिती. आईला खायचंय. इथं बघा आपलं मस्त असं ग्रेव्ही मालवणी पद्धतीचं चिकन तयार झालेलं आहे बघा. नेहमी असं काळं दिसतं तर्रीवालं, तसं तर आज नाही आहे बघा, कारण वेगळं बनवलेलं आहे मालवणी पद्धतीचं. आणि इकडं आपलं भाकरी बनवून झालेले आहेत. आणि ही आहे तांदळाची भाकरी, त्या बाजूच्या मावशीने दिलेली, मी तुम्हाला दाखवलेलं. आणि इकडं मिरची आणि लाल कोल्हापुरी ठेचा हे पण दिलेलं आहे. आणि हे सुकट. आणि दाखवते तुम्हाला बिर्याणीचा टोप. आज काय जेवायला? आज तर आपल्या दादाचा बड्डे निमित्त मागवली आहे बिर्याणी. बघ, मस्त अशी बिर्याणी. दादा आणखीन बड्डे बॉय झाला नाही, क्लासला गेलेला आहे. दादा ये ये, आमची छोटी बघा, तिला थोडं दाखव. ती बघा छोटी, तिला बोलते पिक्चर मध्ये आली. तिला यायचे आपल्या पिक्चर मध्ये, पण ती लाजतीये. तिला तर लय आवडती बिर्याणी आमच्या छोटीला. तर दाखवते मी आणखीन प्रोग्राम बड्डेचा. काय? चला मंडळी, आता स्वयंपाक तर करून झाला. मी भाकरी आणि कालवण तर बनवलेलं आहे. आता ड्रेस वगैरे चेंज करून थोडा मेकअप करूया. चला आणि बड्डे सेलिब्रेशनची तयारी करूया. इथं स्पेशली माझ्यासाठी नूडल्स मागवलेले आहेत आणि मंचुरियन असं व्हेजमध्ये माझ्यासाठी एक पार्सल मागवलेलं आहे. बाकीच्यासाठी तर मी तुम्हाला सगळं दाखवलेलंच आहे, बिर्याणी वगैरे. भाऊजी, आत्या, आई आणि पप्पा, अण्णा बसले तिथं जेवायला. बाकीचे पण इकडे मुलं बसलेले जेवायला. आता झालं सगळ्यांचं जेवण. आता आम्ही राहिलोय, तर बसलेलो आहे जेवायला. तर या तुम्ही पण जेवायला. मामा व्हिडिओ बघितला का? फोटो काढ. हा, काय तुमचा व्हिडिओ आहे ना? हा, शॉर्टमध्ये तिकडे आत्याचा पहिला चालू मान. करू फोटो मारते. बड्डे बॉय काय वाजवायला लागला? हा घे बा. नमस्कार मंडळी, हा माझा आहे भाचा तनुष. ह्याच्या पूर्ण इच्छा आकांक्षा सर्व काही पूर्ण व्हावं ही आईच्या जन्मचरणी प्रार्थना आहे. लाजतो, 10वीची एक्झाम त्याची चालू आहे. तरी पण आपल्या 11:15 वाजलेत. वाजलेले बड्डेचा केक आहेत. तर मंडळी, आमच्या तनुषला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि 10वीला त्याला चांगल्या मार्काने यशस्वी होऊ द्या ही कमेंट करा आणि आशीर्वाद नक्की द्या. स्माईल.
खरंच गोड हस ना. गुड. आता तनुची आजी गावावरून आलेली आहे. तनुला ओळखते. म्हणून पाया पडला, म्हणून पाया पडला. उठा उठा मग. पाचशे नोट आलं म्हणलं. आजी सगळ्यांना तर माहित आहेच. वाकडा तांदूळ कुठे? तांदूळ नाही, तांदूळ कशाला त्याला? हा, त्याला काय बोलशील? बोल आता. नमस्कार युट्यूब फॅमिली. तर हे आहे माझा नातू तनूस वाघमारे. तर हा आहे 10वीला. तुम्हाला एक व्हिडिओ बी टाकला होता 10वीच्या परीक्षा दिवशी. तर ह्याचा आहे आज वाढदिवस. वाढदिवसाच्या पण शुभेच्छा द्या आणि 10वीला चांगल्या मार्काने पास व्हावा असं पण आशीर्वाद द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. काकी काकी राहिली. नमस्कार मंडळी, राम राम. आज आहे माझा पुतण्या, मोठा पुतण्या तनुष वाघमारे ह्याचा वाढदिवस. तर वाढदिवसाच्या दिवशी आता ऍक्च्युली 11:15 वाजलेले आहेत. बिचारा जो सकाळपासून म्हणजे एक्झाम वरनं आला तेव्हापासून जो क्लासला गेलेला तो आता 10 वाजता घरी आला. असलं बाई कोणीतरी काळजी केली. खूप विचार म्हणजे मेहनत तर तो खूप करतोय. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेच, आमच्या सगळ्यांचे आहे, तुमच्या सगळ्यांचे पण आशीर्वाद त्याच्या पाठीमागे राहू द्या. म्हणून तो थोडासा असा ना सगळ्या व्हिडिओमध्ये फोटोमध्ये थोडासा उदास दिसतोय. नाही तर त्याची स्माइल एवढी छान आहे आणि खळी तर खूप छान पडते त्याची. त्याच्यामुळे तनुष तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. अरे राणी राहिली की. नमस्कार मंडळी, नणंद भाऊच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर प्रत्येक वेळेस विचारतात मला की तुमचा मोठा मुलगा दाखवा, मोठा मुलगा दाखवा. पण आजपर्यंत मी कधी दाखवलं नव्हता कारण तो व्हिडिओमध्ये येतच नाही. कारण त्याला काय आवडत नाही व्हिडिओ वगैरे, त्याला आणि त्याच्या पप्पाला अजिबात आवडत नाही व्हिडिओ वगैरे, म्हणजे त्याच्यामुळे मी कधी दाखवलं नव्हतं. तर आज आहे त्याच्या बड्डे निमित्त तुम्हाला मी त्याला दाखवलेलं आहे. तर सगळ्यांनी त्याला शुभेच्छा द्या. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तनुष तुला. Happy birthday to you. Happy birthday dear Tanush. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Tanush. Happy birthday to you. बार बार ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साले मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Allah, happy birthday to you. Happy birthday dear Tanush. Happy birthday to you. काकीला आवडतं जास्त झालं तर चालतं. समूहादा आणि काकी केक सेलिब्रेशन पोर्ट्रेट मध्ये काढायचं. आज बरोबरीला आले गडे. आता तनुष इकडे बघ. बरोबरीला आले काका आणि पुतण्या. थोडाच कमी आहे. आकार आठ, आकार आठ. काकाला भरवला तू, काकाला भरव. दे नको बिस्कुट आहे. अरे खा, अरे खा. मिस्टर तमिळनाडू. बापरे आमचं. अरे यार आमचं पहिलं सर. मी म्हणत ए केक चांगला आहे. सर्व बाजूला. हा
तर मी तुम्हाला भरवलंच नाही ना. चल. नाही, अरे, आम्ही कधी खात नाही खा. चल. आपण आपले ऑलिम्पिक खा. वो तो मैं किसी के बाप से नहीं डरता असं डायलॉग मार असं नाही बोललो कोणता डायलॉग मारला मग मैं इतना इंट्रोवर्ट हूँ अपने आप से बात कर अच्छा असं बोलला काय किती आपने आप से मस्ती, मला किती ऐकायला मस्ती. किसी के बाप असं काय बोलला नाही ठीक आहे हरकत नाही माझंच पोरगा आहे तो. ठीक आहे पण तुझे शुभम नजर आहेत ना, विराटचे बघा मध्ये मध्ये किती चालले त्याला वाटतं की माझा कधी बर्थडे येतो मी कधी केक कापतो. मार ना चमट मार ना त्याला हा, ठीक आहे. तुमचं एकटाच काढायचं आहे का तनुषची आजीपेक्षा आजी उंच आणि भावापेक्षा बाबा. कमी अरे हनी. हात टाक. हात टाक हात टाक आधी हा असं केस केस असं झालं अरे काय मतलब आहे. हा आजीवर फोटो सगळ्यांचे काढतो. मराठी जोडीतर्फे तनुषला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ते आमचे छोटेसे बहीण नाही sorry, भाऊ भाऊ हे लाले हे माझा. आमचे तिघ हे लाले माझा लाले आहे. हे तिघ आमचे भाऊ भाऊ. हे लाले माझा. काय बोलायचं फोटो चालेल फोटो सगळ्यांचे काढायचे. काय चार-पाच काढले एकाच पोस्ट मुलाच चालवलाय का केक. शंभूलाच चालवलंय. अगं हे केक घेऊन कुठं चालली आहे शंभूला केक खायचंय. नक्की शंभूला खायचं आहे, तुला खायचं आहे? तर इकडे मला नाही खायचंय, शंभूला खायचंय. तर मंडळी आपला बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे. तर कशी वाटली माझी फॅमिली आणि कसा बर्थडे सेलिब्रेशन केला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो तुम्ही नेहमी मला विचारत असता की मोठा मुलगा दाखव तर आज मी दाखवलेला आहे बरं का. चला ओके बाय बाय. नेक्स्ट आपण ब्लॉगला नक्की नंतर भेटूया.